नमस्कार. चला, आज आपण श्री गुरुचरित्रातली एक अशी कथा ऐकूया जी आहे श्रद्धेच्या एका अविश्वसनीय परीक्षेची. ही गोष्ट आहे एका स्त्रीच्या अढळ निष्ठेची आणि त्यातून निर्माण झालेल्या एका महान दिव्य शक्तीची. या कथेची सुरुवातच एका अशा प्रश्नाने होते जो आपल्याला विचार करायला लावतो की शक्ती आणि भक्ती यांपैकी श्रेष्ठ काय, आणि कसं बरं त्रैलोक्याचे स्वामी असलेले देव एका स्त्रीच्या सद्गुणांपुढे लहान बालक बनले. तर या कथेच्या केंद्रस्थानी आहेत ब्रह्मदेवांचे मानसपुत्र महान ऋषी अत्री आणि त्यांच्या धर्मपत्नी साध्वी अनुसूया. अनुसूया म्हणजे जणू पातिव्रत्य धर्माचं मूर्तिमंत रूपच होत्या. आता पातिव्रत्य म्हणजे काय तर पतीवर असलेली अढळ निस्वार्थ भक्ती आणि निष्ठा. असं मानलं जातं की यातून एक प्रचंड आध्यात्मिक शक्ती निर्माण होते, आणि अनुसूयेची शक्ती इतकी महान होती की स्वर्गातल्या देवांना सुद्धा तिची भीती वाटू लागली. अगदी देवांचा राजा इंद्र, त्यालाही अशी भीती वाटायला लागली की अनुसूया आपल्या पुण्याईच्या जोरावर स्वर्गलोकच जिंकून घेईल की काय, आणि याच भीतीतून तिच्या सामर्थ्यालाच आव्हान देणारी एक परीक्षा रचली गेली. मग काय, इंद्राने थेट त्रिमूर्तींनाच विनंती केली. म्हणजे बघा, सृष्टीचे निर्माते ब्रह्मा, पालनकर्ते विष्णू आणि संहारक महेश या तिघांनी मिळून स्वतः अनुसूयेच्या सद्गुणांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. जेव्हा ऋषी अत्री आश्रमात नव्हते तेव्हा हे तिन्ही देव साधूंच्या वेशात आले. त्यांनी अनुसूयेकडे भिक्षा मागितली, पण त्यासोबत एक अशी विचित्र आणि कठीण अट घातली जी ऐकून कुणालाही धक्का बसेल. त्यांनी म्हटलं, आम्ही तुमची भिक्षा नक्की घेऊ, पण एकाच अटीवर. तुम्ही आम्हाला विवस्त्र होऊन भोजन वाढावं लागेल. कल्पना करा, या एका अटीने अनुसूयेला एका मोठ्या धर्मसंकटात टाकलं, जिथे तिची दोन पवित्र कर्तव्य एकमेकांसमोर उभी ठाकली. आता बघा, तिच्यासमोर दोन मार्ग होते आणि दोन्ही अवघड. एकीकडे अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्याला परत पाठवणं हे मोठं पाप होतं, तर दुसरीकडे स्वतःच्या पातिवृत्त धर्माचं रक्षण, परपुरुषांसमोर विवस्त्र होणं म्हणजे त्या व्रताचाच भंग होता. काय करावं बरं? पण अशा कठीण परिस्थितीत अनुसूया अजिबात घाबरली नाही. उलट ती तिच्या शक्तीच्या मूळ स्रोताकडे वळली, तिच्या पतीवरील अढळ श्रद्धेकडे. तिने आपल्या पतीच्या तपोबळावर पूर्ण विश्वास ठेवला, मन शांत केलं आणि मनापासून एक प्रार्थना केली. तिने परिस्थितीला शरण न जाता तिलाच बदलण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, जर माझ्या पतीवरची भक्ती खरी असेल तर हे तिन्ही पाहुणे माझी लहान बाळ होवत. आणि काय आश्चर्य, तिच्या शब्दाने एका क्षणात चमत्कार घडवला. ते तीही देव, ते महान त्रिमूर्ती क्षणात लहान बाळ बनून रडू लागले. अनुसूयेने एका आईच्या मायेने त्यांना उचललं, त्यानं दूध पाजलं आणि त्यांची भूक शांत केली, आणि मग त्यांना पाळण्यात घालून छान अंगाई गीत गात झोपवलं. म्हणजे बघा, जे परीक्षा घ्यायला आले होते तेच आता तिच्या मायेच्या अधीन झाले होते. थोड्या वेळाने जेव्हा अत्री ऋषी आश्रमात परत आले तेव्हा अनुसूयेने त्यांना सगळं काही सांगितलं, आणि त्यांनी तर आपल्या दिव्यदृष्टीने एका क्षणात ओळखलं की पाळण्यातली ही बाळं नक्की कोण आहेत. हो, अत्री ऋषींनी ओळखलं की हे तर साक्षात त्रिमूर्ती आहेत. त्यांनी त्या बाळांना नमस्कार केला. तेव्हा त्या देवांनी आपलं खरं रूप प्रकट केलं. अनुसूयेची भक्ती आणि तिची बुद्धिमत्ता पाहून ते खूपच प्रसन्न झाले. आणि तिच्या त्या अढळ श्रद्धेवर आणि बुद्धीवर प्रसन्न होऊन त्रिमूर्तींनी अत्री आणि अनुसूया यांना वरदान मागण्यास सांगितलं. अनुसूयेने काय मागितलं असेल? तिने फक्त एकच साधी इच्छा व्यक्त केली की तुम्ही तिघांनीही माझे पुत्र म्हणून माझ्या घरी कायमचं राहावं. किती निस्वार्थ मागणी आहे हे! आणि देवांनी लगेच तथास्तु म्हणजे तसेच हो असं म्हटलं. आणि मग ह्या वरदानाचा परिणाम म्हणून त्या ऋषी दाम्पत्याला 3 दिव्य पुत्र झाले. हे 3 पुत्र म्हणजे साक्षात त्रिदेवांचेच अंश होते. ब्रह्मदेवांच्या अंशातून चंद्र, विष्णूंच्या अंशातून दत्त म्हणजेच दत्तात्रेय, आणि भगवान शंकरांच्या अंशातून दुर्वास ऋषी जन्माला आले. पुढे काही काळानंतर चंद्र आणि दुर्वास ऋषी तपश्चर्येसाठी निघून गेले, पण जाताना त्यांनी आपलं दिव्य तेज, आपला अंश भाऊ दत्तामध्ये विलीन केला. आणि हाच या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. यातून एका अद्वितीय एकरूप दिव्यत्वाची निर्मिती झाली. आणि अशा प्रकारे भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं एक रूप, संपूर्ण अवतार म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणजेच निर्मिती,
पालन आणि संहार या तिन्ही शक्ती त्यांच्यात एकवटल्या. तर मग या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? खरं तर यातून हेच दिसतं की खऱ्या श्रद्धेमध्ये किती प्रचंड ताकद असते. शुद्ध आणि निस्वार्थ भक्तीला देवसुद्धा प्रतिसाद देतात. आणि भगवान दत्तात्रेय हे त्याच एकरूप दिव्यत्वाचं प्रतीक आहेत. ही प्राचीन कथा आपल्याला एका विचारासोबत सोडून जाते. जर आपल्याकडे श्रद्धा आणि बुद्धीचं बळ असेल तर अशी कोणती परीक्षा आहे जी आपण पार करू शकत नाही?